दिल्लीतला लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद. दिल्ली पोलिसांचा निर्णय. 13 नोव्हेंबर पर्यंत लाल किल्ला पर्यटकांसाठी असणार बंद. मोहम्मद ओमरच्या दोघा भावांना उचललं. दिल्ली पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. मोहम्मद ओमरचा भाऊ आमिरसह आणखी एक स्थानबद्ध. स्फोट घडलेल्या गाडीला चालवत होता डॉक्टर उमर. गाडीमध्ये मास्क लावून बसला होता. फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार होता डॉक्टर उमर. दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे धागेदोरे. दिल्ली स्फोटकाच्या वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा सापडलं. दिल्ली स्फोटामागे पांढरपेशा जिहाद, सुशिक्षित मुसलमान अतिरेक्यांचे षडयंत्र. तपास यंत्रणांना संशय. तपास यंत्रणा सतर्क. एनआयए तपासात. घटनास्थळाची नाकेबंदी. दिल्लीमध्ये एकापेक्षा अधिक स्फोट. आणखी एका स्फोटाचा व्हिडिओ कॅमेरामध्ये चित्रित. लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे 2 दरवाजे बंद. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली मेट्रोचा निर्णय. स्फोटामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली. स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू. डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवली जाणार. दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतरचा सीसीटीव्ही फुटेज समोर. लाल किल्ला परिसरामध्ये वाहनांमध्ये झाला होता स्फोट. स्फोटानंतर नागरिकांची झाली होती पळापळ. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्टवर. मुंबईसह पुण्यातही हाय अलर्ट जारी. दिल्लीतील स्फोटानंतर शिर्डीच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची नाकाबंदी. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अलर्ट मोडवर. शिर्डी पोलिसांकडून वाहनांची तपासणी. जिहादी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आल्याची माहिती. गुजरात दहशतवादी विरोधी पथकाने केली कारवाई. दहशतवादी केमिकल हल्ल्याचा कट रचत होते. दहशतवादी मंदिरातील प्रसाद किंवा जलवाहिन्यांमध्ये रायसिन मिळवण्याचा डाव. गुजरात एटीएस कडून डॉक्टरसह 2 अतिरेकी अटकेत. शस्त्रसाठा आणि रायसिन विष बनवण्याची सामग्री सुद्धा केली जप्त.